नमस्कार मित्रांनो, अस्सल हाताची चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुदिना टोमॅटो चटणी। तर ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे। तर यासाठी लागणारे साहित्य: थोडासा पुदिना, 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, एक मिरची व मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मित्रांनो, ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे इडली, डोसा, कशासोबतही, उत्तप्पा, साध्या भातासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता। ही चटणी खायला एकदम खमंग लागते व बनवायलाही खूप सोपी आहे। आता मित्रांनो, यामध्ये मी एक थोडासा चिंचेचा तुकडा घातलेला आहे। चिंचेमुळे याला असा आंबटपणा मस्त येतो। आता चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घेऊ। मित्रांनो, तुम्हाला वाटलं तर हे सर्व साहित्य तुम्ही तेलामध्ये भाजूनही घेऊ शकता, पण हे अशी बनवायला हे खूपच चवदार लागते। त्यामुळे मी ही चटणी अशी कच्च्या साहित्यात बनवलेली आहे। तर बघू शकता, मिक्सरला असं थोडंसं जाडसरच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता आपल्याला यामध्ये फक्त एक तडका द्यायचा आहे। आपला जसा आपण फोडणीला तडका देतो तसा तडका यामध्ये घालायचा आहे। या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लागणार नाही। तर इथे मी तडक्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे व थोडासा हिंग घातलेला आहे। आता बघू शकता, आपला तडका एकदम कडकडीत गरम झालेला आहे। आता हे तडका या चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे। मित्रांनो, ही चटणी खायला खमंग तर आहेच, पण बनवायला तितकीच सोपी आहे। अगदी 5 मिनिटात बनवून ही तयार होते। त्यामुळे ही चटणी करायला खूप सोपी आहे। तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा। नाश्त्यासाठी आपण डोसा, उत्तप्पा हे नेहमीच करतो, त्यासोबत ही खायला ही चटणी खूप चवदार लागते। तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। थँक्यू।